नमस्कार. माझे मनोगत थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. म्हणून काय लिहावे काही सुचत नव्हते, पण धीर एकवटून मनाचा निग्रह केला आणि लिहायला बसले. तुकाराम महाराजांची गाथा पाण्यातून जशी 14 दिवसांनी जशीच्या तशी वर तरंगून आली. ऐकले होते एवढी मोठी तुकाराम महाराजांची देवावर श्रद्धा असलेली भक्ती होती. त्यांना गाथेतून काय सांगितले? पांडुरंग सगळीकडे आहे, सगळ्यांकरता आहे, करविता आहे. त्याच्या सत्तेने सगळे जग चालते. पांडुरंग आहे तरी कसा? त्याच्या सत्तेने सगळे जग चालते. तर त्याच्यासाठी त्यांनी अत्यंत श्रद्धा, भक्ती, प्रेम ठेवलेले होते. भगवंतावर होते. सर्व देवाला शस्त्रे आहेत. कोणाला गदा आहे, कोणाला सुदर्शन आहे, तर कोणाला चक्र आहे. कोणाला धनुष्यबाण आहे, तर कोणाला त्रिशूळ आहे. कोणाला गदा आहे, तर कोणाला शस्त्रच नाही. भक्त जे काही देतील त्याच्यावर समाधान आहे. कुंडलिका निमित्त दिली, युगे 28 वर्ष विटेवर हात जोडून उभा राहिला. भक्त आणि कुंडले दिली ते कानात गती. असा हा भक्तांसाठी 28 युगे विटेवर उभा आहे. भक्ताच्या कामना पूर्ण करणारे आणि त्यांचे वर्णन शब्दात मावणार नाही, ती अविबद्धही करता येणार नाही. अनाथांची माऊली, विठू माऊली, कुठलाही भेदभाव नाही, सर्व लोक समान. त्यांच्या गाथेत देवाचे वर्णन आलेले आहे. भाषा थोडीशी शिरवळ आहे, पण ती त्या काळाच्या स्थितीला धरून अनुकूल आहे. सर्व लोक म्हणतात त्यात काय मराठीत तर कॉपी टू कॉपी करायची आहे, नक्कल तर करायचे. परंतु प्रत्यक्ष भाषा लिहिताना कळते की त्यातील बारीक सारीक वर्म काय आहे. मला वाटले एवढे श्लोक आपल्या हातून कसे होणार? आपली योग्यता तरी आहे का? परंतु जेव्हा तुम्ही लिहायला घेता तेव्हा तुमचा संयम, शांतता, मन एकाग्रता आणि ज्यांनी तुमच्याकडून निघून घेतले त्यांचे शुभ आशीर्वाद असल्याशिवाय हे कार्य पूर्ण होणार नाही. त्यांची कृपादृष्टी पाहिजे. मला थोडा त्रास झाला, पण पूर्णत्वास गेले हे माझे त्यांच्या कृपेने लाभलेले भाग्यच म्हणावे लागेल. त्यांच्या सत्तेशिवाय झाडाचे पानसुद्धा हलत नाही, तर आपण कोण? सर्वसामान्य माणसं. आता ज्यांनी मला हे लिखाण करण्यास मदत केली ते माझे पती नाही, ते पती पत्नी ज्योत्स्ना आणि तिचे मिस्टर यांचे आभार मानतो. हे पुस्तक त्यांनी मला आणून दिले. मिस्टर सुधाकर गांधी यांनी कोणतीही गोष्ट करण्यास कधी नकार दिला नाही. मला रोज चहा देत होते, त्यामुळे एनर्जी मिळत होती. त्यांनी पैशाचा कधीच विचार केला नाही. लागेल ते साहित्य आणून दिले. त्यांचा वाढदिवस 17/3/2024 झाला. त्या दिवशी माझी कथा पांडुरंगाच्या कृपेने पूर्णत्वास गेली आणि अखंड चालू असलेला हा लिखाणाचा प्रपंच थांबला. कोणाचे आभार मानाचे राहिले असतील किंवा त्यांना धन्यवाद देते, पण ही माझ्या हातून पूर्ण करून घेतलेली गाथा होय. आणि मला लिहिण्यास ज्यांनी प्रोत्साहन दिले त्या गाथा विभागाचे मनपूर्वक आभार मानते. आणि तुम्हाला मी जे गाथा लिहिली आहे त्याचे थोडेफार दाखवण्याचा प्रयत्न करते. अशा तऱ्हेने ही माझी गाथा पूर्णत्वास गेली. धन्यवाद.